मित्रांनो, संख्या आणि संख्येच्या प्रकारामध्ये जो दिलेला पुढील प्रकार आहे तो म्हणजे मूळ संख्येचा येतो। प्रामुख्याने आपल्याला मूळ संख्येची मित्रांनो व्याख्या माहिती असणं गरजेचं आहे, कारण अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये मूळ संख्येवरती प्रश्न आलेले दिसून येतात। बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन संयुक्त संख्या आणि मूळ संख्या या दोन संख्येमध्ये होत असतं, पण प्रामुख्याने जर पाहिलं तर मूळ संख्येची व्याख्या वेगळी येते आणि संयुक्त संख्येची व्याख्या वेगळी येते। मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला एकने आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो। या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनवरती मूळ संख्येची व्याख्या पण दिलेली आहे। या दिलेल्या व्याख्येमध्ये पण त्यांनी तेच सांगितलेलं आहे की ज्या संख्येला एकने आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला मित्रांनो काय म्हणतात, मूळ संख्या म्हणतात। आता उदाहरणादाखल जर तुम्ही या ठिकाणी 13 दिलेली संख्या आहे, या 13 दिलेल्या संख्येला जर तुम्ही एकने भाग दिलात तर या ठिकाणी बसलेला भाग 13च असणार आहे। किंवा 13 या संख्येला आणखीन कोणत्या दुसऱ्या संख्येने भाग जातो का बघा मित्रांनो, भाग जाणार नाही। त्यामुळे 13 या संख्येला फक्त 1 आणि 13 या दोन संख्येने भाग जातो, त्यामुळे येणारं उत्तर किती असेल या ठिकाणी 13 × 13। सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, एक्झाममध्ये जर तुमची कॉन्सेप्ट मूळ संख्येची क्लिअर असेल, त्यामध्ये कोणत्या संख्येचा समावेश मूळ संख्येमध्ये होतो आणि कोणत्या संख्येचा समावेश मूळ संख्येमध्ये होत नाही, किंवा जर त्यांनी आगामी काळामध्ये IBPS आणि TCS पॅटर्न अनुसरून 4 पर्यायाच्या स्वरूपामध्ये जर त्यांनी 4 लाइनरच्या स्वरूपात प्रश्न जर विचारला की खालीलपैकी मूळ संख्येचं अचूक वैशिष्ट्य कोणतं, तर ते वैशिष्ट्य पण आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। प्रामुख्याने व्याख्या तर पाठ ठेवाच, पण व्याख्येसोबत मूळ संख्येचे जे काही दिलेले वैशिष्ट्य येतं त्या वैशिष्ट्याची पण आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। प्रामुख्याने या ठिकाणी मूळ संख्येचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की 0 आणि 1 या मूळ संख्या नाहीत। बघा मित्रांनो, जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संख्येचा जर विचार केला तर 1 ते 100 पर्यंतच्या संख्येमध्ये तुम्हाला हा दिलेला 0 अंक आणि या ठिकाणी दिलेला 1 अंक, 1 ते 100 मध्ये 1 अंक तुम्हाला दिसून येईल, पण 0 हा अंक कुठंच दिसून येणार नाही, बरोबर आहे। किंवा एखाद्या संख्येच्या पाठीमागे जर त्यांनी 0 लावला तर त्या ठिकाणी 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी अशा पद्धतीच्या संख्या तयार होऊ शकतात। आणि त्या संख्या जर त्या ठिकाणी तयार झाल्या तर त्या सर्व संख्येचं त्या ठिकाणी वाचन केलं जाऊ शकतं। पण नैसर्गिक संख्येमध्ये शून्याचा समावेश केला जात नाही, नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून केलेली आहे। पण मूळ संख्येमध्ये त्यांनी जे काही सांगितलेलं वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य या ठिकाणी 0 हा दिलेला अंक आणि 1 ही दिलेली संख्या या दोन्ही संख्येचा समावेश हा मूळ संख्येमध्ये केला जात नाही, हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे। क्लिअर आहे। आता बघा मित्रांनो, इथं जो काही दिलेला हा 1 आहे ना, हा 1 तर मूळ संख्येमध्ये पण या 1 चा समावेश केला जात नाही आणि सोबतच हा जो काही दिलेला 1 आहे या संख्येचा समावेश संयुक्त संख्येमध्ये पण केला जात नाही। त्यामुळे संयुक्त आणि मूळ असे दोन्ही संख्येचे प्रकार नसलेला अंक कोणता, हा जर त्यांनी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला 1 सांगता यायला पाहिजे। क्लिअर आहे, हा पॉईंट या ठिकाणी क्लिअर ठेवा। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला मूळ संख्येचं दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल। 1 ते 100 पर्यंतच्या संख्येचा प्रामुख्याने जर आपण विचार केला तर 2 ही दिलेली संख्या सम येते। पण मित्रांनो, 2 ही जी काही दिलेली संख्या आहे ती एकतर सम पण येते आणि सोबत दिलेली ही संख्या मूळ पण येते। याचा अर्थ 2 ही दिलेली संख्या एकमेव सममूळ संख्या आहे मित्रांनो। हा पॉईंट या ठिकाणी आठवणीमध्ये ठेवा। आणि या पॉईंटवरती बऱ्याच वेळेस सरळ सेवेमध्ये विशेषतः पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की एकमेव सममूळ असणारी संख्या कोणती, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2। त्यानंतर मूळ संख्येचं तिसरं वैशिष्ट्य बघा, 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत, तर आपलं त्याचं फायनल उत्तर आहे मित्रांनो 25 आहे। 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती येतात, 25 येतात। आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला चौथं वैशिष्ट्य सांगता येईल, जर एक्झाममध्ये त्यांनी फक्त 15 पर्यंत संख्या विचारल्या तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 50 पर्यंत जर संख्या विचारल्या तर त्याचं उत्तर किती आहे, 15 आहे। कारण 1 ते 100 पर्यंत 25 आहेत आणि 1 ते 50 पर्यंत किती आहेत, 15 आहेत। ह्या चारही पॉईंटवरती मित्रांनो एक्झाममध्ये प्रश्न येतं। इथं प्रश्न आहे, या ठिकाणी प्रश्न आहे, इथं पण प्रश्न आहे आणि याही ठिकाणी प्रश्न आहे। प्रामुख्याने आपल्याला हे मूळ संख्येचे वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येतील। आता प्रत्यक्षात मूळ संख्येचं वैशिष्ट्य पाहिल्याच्या नंतर कोणत्या संख्येचा समावेश हा मूळ संख्येमध्ये केला जातो हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। कारण मूळ संख्येवरतीच आधारित जोडमूळ संख्या हा एक दिलेला प्रकार आहे। सोबतच जोडमूळ संख्येला अनुसरून किंवा मूळ संख्येच्या लगतचा असलेला जो प्रकार आहे संख्येचा पुढील, तो म्हणजे सहमूळ संख्येचा। कारण प्रामुख्याने एक लक्षात घ्या, जोडमूळ संख्या हा प्रकार वेगळा आहे, मूळ संख्या हा प्रकार वेगळा आहे आणि सहमूळ संख्या हा दिलेला प्रकार वेगळा आहे। पण व्याख्या त्याची जवळपास एकमेकाच्या लगत येते आणि प्रकार आणि त्याचे दिलेले उदाहरणं
एकमेकाला काही प्रमाणामध्ये लागू होतात, काही प्रमाणामध्ये, पूर्ण प्रमाणामध्ये लागू होत नाहीत. आता मग आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या प्रामुख्याने संख्या जर पाहिल्या मित्रांनो, तर 1 ते 100 पर्यंतच्या संख्येमध्ये मी सुरुवातीला फक्त 1 ते 10 पर्यंतच्या संख्येचा जर विचार केला तर 2 दिलेली संख्या मूळ येते, त्यानंतर 3, 5 आणि 7 मित्रांनो या 4 संख्येचा समावेश हा मूळ संख्येमध्ये केला जातो. 11 ते 20 पर्यंतच्या संख्येचा जर आपण विचार केला तर 11 दिलेली संख्या, 13 दिलेली संख्या, 17 संख्या आणि 19 संख्या मित्रांनो या 4 संख्या मूळ आहेत. 21 ते 30 पर्यंतच्या संख्येचा जर प्रामुख्याने विचार केला तर 23 दिलेली संख्या मूळ येते आणि 29 दिलेली संख्या मित्रांनो मूळ येते. 31 ते 40 पर्यंतच्या संख्येचा जर विचार केला तर 31 दिलेली संख्या मूळ येते, 37 दिलेली संख्या मूळ येते मित्रांनो. आणि त्यानंतर 41 ते 50 पर्यंतच्या संख्येचा जर विचार केलात तर 41 ते 50 मध्ये 41 दिलेली संख्या, 43 दिलेली संख्या आणि 47 दिलेल्या संख्या या सर्व संख्येचा समावेश मित्रांनो मूळ संख्येमध्ये केला जातो. मी तुम्हाला मूळ संख्येमध्ये जे काही सांगितलेलं वैशिष्ट्य आहे, 1 ते 50 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती येतात? 15 आहेत मित्रांनो. प्रत्यक्षात जर आपण त्याचं उत्तर पाहिलं तर या ठिकाणी मी तुम्हाला 1 ते फक्त 50 पर्यंतच्याच संख्या दिलेल्या येतात. मग इथं बघा या 4 संख्या झाल्या, इथं दिलेल्या 4 संख्या, 4 आणि 4 8, 8 आणि 2 मित्रांनो 10 झाले, 10 आणि 2 12 झाले, 12 आणि इथं दिलेले 3 म्हणजे टोटली येणारी बेरीज किती आहे? 15 आहे मित्रांनो. ही कॉन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर ठेवा. विशेषतः सरळ सेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संख्या त्यांना पाठच असल्या पाहिजेत. त्या संख्या जर तुमच्या पाठ असतील मित्रांनो तर हमखास तुम्हाला या ठिकाणी सरळ सेवेमध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि तो प्रश्न तुमचा सुटलाच पाहिजे. कारण 1 मार्क आपल्यासाठी एक्झाममध्ये महत्त्वाचा असणार आहे आणि एका मार्काने आपल्याला पोस्ट मिळू पण शकते आणि एका मार्काने आपली पोस्ट जाऊ पण शकते. त्यामुळे एका मार्काचं व्हॅल्युएशन आपल्याला स्पर्धा परीक्षा करत असताना 100% ठेवावंच लागणार आहे, कारण 1 मार्कच तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाणार आहे. ओके, यानंतर बघा आपण 50 पर्यंत संख्या पाहिल्या. आता 50च्या पुढे जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी 51 ते 60 पर्यंतच्या संख्येचा जर प्रामुख्याने विचार केला तर कोणकोणत्या संख्येचा समावेश हा या ठिकाणी मूळ संख्येमध्ये केला जातो? पहिली संख्या मित्रांनो मला सांगता येईल 53 दिलेली संख्या मूळ संख्या येते आणि 59 दिलेली संख्या ही पण मूळच येते. 2 संख्या झाल्या. त्यानंतर 61 ते 70 पर्यंतच्या संख्येचा जर प्रामुख्याने विचार केला या ठिकाणी तर 61 ते 70च्या मध्ये मित्रांनो 61 दिलेली संख्या मूळ येते, 67 दिलेली संख्या मूळ येते, 69 दिलेली संख्या मूळ येणार नाही. 71 ते 80 पर्यंतच्या संख्येचा जर विचार केला तर 71 दिलेली संख्या मूळ आहे, 73 दिलेली संख्या या ठिकाणी मित्रांनो मूळ येते आणि सोबतच 79 दिलेली संख्या पण या ठिकाणी मूळ आहे. 81 ते 90 पर्यंतच्या संख्येचा विचार करा. 81 ते 100 पर्यंतच्या मित्रांनो एकूण संख्येमध्ये आपल्याला 83 दिलेली संख्या मूळ आहे, 83च्या नंतर 89 दिलेली संख्या मित्रांनो या ठिकाणी मूळ येते, पण 87 दिलेली संख्या मूळ येत नाही, त्या संख्येला 3 ने त्या ठिकाणी भाग बसतोय. आणि त्यानंतर 91 ते 100 पर्यंतच्या संख्येचा जर प्रामुख्याने विचार केला तर 97 दिलेली मित्रांनो संख्या ही फक्त मूळ येते, एकच संख्या मूळ येते त्याच्यामध्ये 91 ते 100 पर्यंत. आता तुम्ही जो मागचा आपण वैशिष्ट्य पाहिलेलं आहे, 1 ते 100 पर्यंतच्या संख्येमध्ये एकूण मूळ संख्या किती येतात? 25 येतात. 1 ते 50 पर्यंत 15 येतात आणि पुढच्या मित्रांनो त्या ठिकाणी किती दिल्यात त्या व्यवस्थित चेक करा. हे बघा या ठिकाणी दिलेल्या 2 संख्या झाल्या, ह्या 2 आणि 2 4, 4 आणि इथं दिलेल्या 3 7 झाल्या, 7 आणि 2 9, 9 1 मित्रांनो 10. इथं टोटली येणारं जे काही उत्तर आहे, इथं येणारं टोटली उत्तर किती आहे? इथला 10 आणि इकडचे 15, म्हणजे एकूण मूळ संख्या किती झाल्या तर याचं फायनली उत्तर आहे मित्रांनो 25. क्लिअर आहे? अतिशय महत्त्वाचा पॉईंट. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विशेषतः सरळ सेवेच्या तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी IMP असलेला प्रश्न आहे मित्रांनो. IMP हा पॉईंट आहे. क्लिअर आहे? संख्येच्या प्रकारामध्ये. आता त्यानंतर आपल्याला संख्येचा पुढील प्रकार अभ्यासण्याच्या अगोदर इथं मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे. या दिलेल्या उदाहरणामध्ये एक्झाममध्ये अशा प्रकारचं उदाहरण विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी मूळ संख्येची अचूक जोडी शोधा. क्लिअर आहे मित्रांनो? पर्याय नंबर 1चा जर विचार केलात तर 13 दिलेली संख्या मूळ येते पण 16 दिलेली संख्या मूळ येणार नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2चा जर विचार केलात तर 15 दिलेली संख्या संयुक्त आहे आणि 23 दिलेली संख्या मित्रांनो या ठिकाणी मूळ आहे, त्यामुळे हा पण पर्याय चुकीचा आहे. 3 नंबरच्या पर्यायाचा विचार करा. 23 आणि 71 दिलेल्या दोन्ही संख्या मूळ आहेत. 4 नंबरच्या संख्येमध्ये 44 आणि 66 या दिलेल्या संख्येला त्या ठिकाणी 2 ने भाग बसतो, त्यामुळे 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे.
अचूक जो पर्याय आहे आपला तो अचूक पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे माझं फायनली उत्तर आहे. क्लिअर आहे. तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आगामी काळाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये मित्रांनो विचारले जाऊ शकतात. IBPS असेल किंवा TCS पॅटर्न असेल, कोणताही पॅटर्न असेल, हे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. ज्या ठिकाणी अडचण येते त्या ठिकाणी माझा मोबाईल नंबर देतोय 97 65 41 67 92 मित्रांनो, हा दिलेला माझा नंबर आहे. या नंबरला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा. जिथं कुठं अडचण वाटेल, ज्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न समजलेला नसेल किंवा दिलेल्या प्रश्नामध्ये बोलण्याच्या ओघामध्ये जर माझ्याकडून काही मिस्टेक झालेली असेल तर तुम्ही मला कॉल करून त्या ठिकाणी सांगा की सर तुमची इथं चूक झालेली, तो प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी दुरुस्त करून घ्या किंवा तो पॉईंट त्या ठिकाणी दुरुस्त करून घ्या. मी 100% तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मी तो पॉईंट व्यवस्थित तपासून मी तिथं तो दुरुस्त करून घेण्याचं काम करेल. ओके. यानंतर बघा मित्रांनो, मूळ संख्येवरती आधारित असलेला पुढील जो येणारा प्रकार आहे तो म्हणजे जोडमूळ संख्येचा. आता प्रामुख्याने जोडमूळ संख्या म्हणजे काय त्याची व्याख्या अगोदर अभ्यासा, कारण सरळ सेवेमध्ये यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्याची व्याख्या तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर असणं गरजेचे. व्याख्या सांगते काय तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ज्या दोन क्रमागत मूळ संख्येमध्ये कितीचा फरक असतो, 2चा फरक असतो. क्रमागत पण दिलेले आहेत आणि 2च्या फरकाने पण दिलेले आहेत, त्या संख्येला मित्रांनो जोडमूळ संख्या असे म्हणतात. जर तुम्ही उदाहरण जर पाहिलं, या ठिकाणी जोडमूळ संख्येचं उदाहरण जर पाहिलं तर 3 आणि 5 मित्रांनो, ह्या ज्या काही दिलेल्या दोन संख्या आहेत ना, या दिलेल्या दोन्ही संख्येमध्ये 3 मध्ये +2 केल्याच्या नंतर 5 होतात. म्हणजे 3 आणि 2 हे जे काही दिलेले 2 अंक आहेत, या 2 अंकामध्ये 2चा फरक आहे. किंवा 5 आणि 7 ह्या संख्या जर पाहिलात तर 5 आणि 7 मित्रांनो, या दिलेल्या दोन्ही संख्येमध्ये 2चा फरक आहे. आणि जोडमूळ संख्येची आपल्याला व्याख्या काय सांगते तर जोडमूळ संख्येची व्याख्या सांगते की ज्या क्रमागत मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो, म्हणजे 2च्या फरकाने आलेल्या संख्येला त्यांनी काय म्हटलेलं आहे, जोडमूळ संख्या म्हटलेलं आहे. आता एक्झाममध्ये तुम्हाला विचारलेला जोडमूळ संख्येवरती प्रश्न की एकूण जोडमूळ संख्येच्या जोड्या किती, एकूण जोडमूळ संख्येच्या जोड्या किती, जोड्या किती मित्रांनो, याचं फायनली उत्तर आहे 8. याचं फायनली उत्तर किती येतं, 8 येतं. 100% 8च उत्तर आहे. क्लिअर आहे. आता कोणत्या जोड्या त्या या ठिकाणी चेक करून घ्या. हे बघा, मी तुम्हाला इथं मूळ संख्या दिलेली आहे, कारण मूळ संख्येवरती आधारित जोडमूळ संख्येचा प्रकार दिलेला आहे. आता मी या ठिकाणी जोडमूळ संख्येचे जे काही जोडे आहेत ना, ते तुम्हाला लाल अक्षरामध्ये या ठिकाणी बोल्ड करून दाखवतो किंवा लाल पेनने या ठिकाणी आपण याला बोल्ड करून घेऊयात. बघा मित्रांनो, इथं दिलेली 3 आणि 5 ही पहिली जोडी आहे. क्लिअर आहे. दोन संख्येमध्ये कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. मी इथं घेतोय वाटलंच तर. ही पहिली जोडी बघा मित्रांनो. ही दुसरी जोडी बघा, 5 आणि 7 क्रमागत दिलेल्या दोन संख्येमध्ये 2चा फरक आहे, दुसरी जोडी झाली. तिसरी जोडी चेक करा. या ठिकाणी दिलेली 11 आणि 13ची तिसरी जोडी आहे आणि 17 आणि 19 मित्रांनो ही दिलेली चौथी जोडी आहे. तिसरी जोडी येते 11 आणि 13, चौथी जोडी येते 17 आणि 19. 4 जोड्या झाल्या. मी 8 जोड्या सांगितल्या तुम्हाला. क्लिअर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, 29 आणि 31 दिलेल्या संख्येमध्ये 2चा फरक आहे, ही 5वी जोडी झाली. 29 31. 6वी जोडी बघा मित्रांनो, या ठिकाणी 41 आणि 43, 41 आणि 43. 7वी जोडी या ठिकाणी चेक करा, 59 आणि 61, 59 आणि 61 दिलेल्या दोन्ही संख्येमध्ये फक्त 2चा फरक आहे. क्लिअर आहे. त्या ठिकाणी 7वी जोडी 59 आणि 61. आणि मित्रांनो, जी 8वी दिलेली जोडी आहे ना, ती 8वी दिलेली जोडी म्हणजे या ठिकाणी 71 आणि 73, 71 आणि 73 ही दिलेली मित्रांनो 8वी जोडी आहे. तुम्हाला जोडमूळ संख्येच्या जोड्या विचारलेल्या आहेत किंवा एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालील दिलेल्या पर्यायामधून अचूक जोडमूळ संख्येची जोडी शोधा आणि या जोड्या तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. एकूण जोड्या विचारल्या तर 8 आणि जर त्याच्यामध्ये पर्याय शोधायला सांगितला तर हे पर्याय मात्र या ठिकाणी या जोड्या पाठच करून ठेवा मित्रांनो. एक्झाम ओरिएंटेड आणि हमखास विचारले जाणारे प्रश्न. चला, यानंतर पुढील प्रश्न पाहण्याच्या अगोदर चला ओके, त्याने पुढचाच प्रकार दिलेला आहे. पुढचा प्रकार काय येतो तो म्हणजे सहमूळ संख्येचा. आता प्रामुख्याने सहमूळ संख्या म्हणजे काय, व्याख्या पाहूयात सुरुवातीला. क्लिअर आहे. व्याख्या पाहिल्याच्या नंतरच आपली कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे. ज्या संख्येमध्ये मित्रांनो फक्त एक ही सामायिक असते, एक ही दिलेली संख्या काय असते,
ज्या संख्येमध्ये फक्त एक ही संख्या सामायिक असते तिला सहमूळ संख्या असे म्हणतात. आता उदाहरणादाखल जर तुम्ही पाहिलात ना तर 13 दिलेली संख्या आणि 15 दिलेली संख्या मित्रांनो, 13 या संख्येला 1 ने भाग जातो आणि 13 या संख्येला 13 नेच भाग जातो. क्लिअर आहे. पण 15 या संख्येचा जर तुम्ही प्रामुख्याने विचार केला तर 15ला 1 ने भाग जातो, 15ला 3 ने भाग जातो, 15ला 5 ने भाग जातो आणि 15ला या ठिकाणी 15 ने पण भाग जातो. आता हे 15चे दिलेले 4 अवयव आहेत आणि 13चे दिलेले हे 2 अवयव आहेत. या दोन्ही संख्येमध्ये सामायिक दिसणारा अंक एकच आहे, तो म्हणजे 1 आहे मित्रांनो, एकच अंक आहे. आणखीन एक उदाहरण घेतो या ठिकाणी. जर तुम्ही 70 आणि या ठिकाणी मित्रांनो एक 47 संख्या जर घेतली ना, 70 आणि 47, 70 या संख्येला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 5 ने भाग जातो आणि 70 ने पण जातो, 10 ने पण जातो मित्रांनो. म्हणजे 70 या संख्येचे हे दिलेले अवयव आहेत. सोबतच 47 या संख्येचा जर प्रामुख्याने विचार केला तर 1 आणि 47 फक्त या दोन संख्येने भाग जातो. आता या 70 आणि 47 मध्ये प्रामुख्याने एकच अंक कॉमन दिसतोय, सारखा दिसणारा अंक म्हणजे एकच आहे. त्यामुळे सहमूळ संख्येची जोडी जर तुम्हाला विचारली, त्याची व्याख्या जर पाठ असेल ना तर 100% तुम्हाला अचूक उत्तराकडे जाता येणार आहे. पॉईंट मित्रांनो दिसायला लहान आहे, बरेच मुलं त्याकडे दुर्लक्ष करतात, पण दुर्लक्ष केल्याचा आपल्याला त्या ठिकाणी तोटा असा होतो किंवा आपला लॉस असा होतो की आपल्याला हातचा जो मार्क आहे ना आपल्या हातामध्ये असलेला तो आपण त्या ठिकाणी मायनस करून बसतो. आणि जर आपला एक मायनस मार्क जर झाला तर घरी आल्याच्या नंतर फक्त आपण पुस्तक चेक करण्याचं काम करतो आणि व्याख्या बघतो, त्यामध्ये हा पर्याय तुम्हाला आलेला दिसून येतो. सहमूळ संख्येची जोडी ओळखा किंवा सहमूळ संख्येची व्याख्या काय, फक्त व्याख्या किंवा कॉन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर नसल्यामुळे आपला त्या ठिकाणी मार्क जातोय. क्लिअर आहे. यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला पुढचा पॉईंट अभ्यासायचा आहे. आता हा जो काही दिलेला पुढचा पॉईंट आहे, हा दिलेला पुढचा पॉईंट म्हणजे आपल्याला परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन संख्येचा आपल्याला संख्या आणि संख्येच्या प्रकारामध्ये प्रामुख्याने अभ्यास करावाच लागतो, कारण यावरती मित्रांनो हमखास त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. आता सुरुवातीला अपरिमेय संख्या म्हणजे काय तर हे या ठिकाणी समजून घ्या. ज्या संख्येची किंमत काढता येते त्याला ओके, थोडीशी मिस्टेक झालेली आहे मित्रांनो, नॉर्मली मिस्टेक झालेली आहे. हे फक्त मिस्टेक कुठे आहे, अपरिमेय दिले इथं शब्द, तर तो अपरिमेय नसून या ठिकाणी परिमेय घ्या, थोडीशी दुरुस्ती करून घ्या. परिमेय संख्या त्याची व्याख्या सुरुवातीला समजून घ्या. ज्या संख्येची किंमत काढता येते त्याला परिमेय संख्या असे म्हणतात. क्लिअर आहे. व्याख्या पाहिल्याच्या नंतर कोणकोणत्या संख्येचा समावेश मित्रांनो परिमेय संख्येमध्ये केला जातो तर आपल्याला पहिली संख्या या ठिकाणी सांगता येईल. तर परिमेय संख्येमध्ये मित्रांनो सर्व नैसर्गिक संख्येचा समावेश केला जातो. सर्व नैसर्गिक संख्येचा समावेश परिमेय संख्येमध्ये केला जातो. आता सर्व नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या, ज्याची सुरुवात ही 1 पासून होते. 1 2 3 4 5 6 7 दिलेल्या संख्या मित्रांनो अनंत आहेत. म्हणजे परिमेय संख्येमध्ये कोणकोणत्या संख्येचा समावेश होतो त्यामध्ये मला पहिली संख्या सांगता येईल नैसर्गिक संख्या. त्यानंतर मित्रांनो मला दुसरी संख्या सांगता येणार आहे. परिमेय संख्येमध्ये समावेश होणारी दुसरी संख्या ती म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या म्हणजे काय तर पूर्ण संख्या म्हणजे मित्रांनो ज्या संख्येची सुरुवात ही शून्यापासून होते. शून्याच्या नंतर 1 येतो, 1च्या नंतर 2 येतो, 2च्या नंतर 3, 3च्या नंतर 4 आणि 4च्या नंतर 5. मित्रांनो अशा पद्धतीने दिलेल्या या पूर्ण संख्या आहेत. पूर्ण संख्येची सुरुवात ही शून्यापासून होते. सर्वात लहान पूर्ण संख्या जर आपल्याला विचारलं तर त्याचं उत्तर सांगता यायला पाहिजे मित्रांनो 0. 0 ही अशी दिलेली सर्वात लहान पूर्ण संख्या आहे की त्याची सुरुवात पण मित्रांनो शून्यापासूनच झालेली आहे. क्लिअर आहे. त्यानंतर तिसरी आपल्याला संख्या सांगता येईल ज्याचा समावेश परिमेय संख्येमध्ये होतो, तो म्हणजे मित्रांनो पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय बघा मित्रांनो, तर पूर्णांक संख्या म्हणजे संख्येच्या प्रकारामध्ये दिलेला असा प्रकार आहे की ज्यामध्ये आपण संख्या रेषेचा जर प्रामुख्याने विचार केला 8वीच्या क्लासरूममध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण गणित या विषयाचा अभ्यास करत होतो त्यावेळेस आपल्याला संख्या रेषा दिली होती आणि या संख्या रेषेमध्ये मित्रांनो इथल्या सेंटरमध्ये 0 दिला होता. शून्याच्या उजवीकडे इथं 1 2 3 4 5 दिलेल्या संख्या धन दिल्या होत्या आणि शून्याच्या डावीकडे -1 -2 -3 अशा संख्या दिल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांनी परत प्रश्न बनवले होते की शून्याचा समावेश या ठिकाणी पूर्णांक संख्येमध्ये केला जातो का तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो नाही. कारण जो दिलेला 0 आहे तो दिलेला 0 एकतर धनही नाही आणि तो ऋणही नाही,
तो तटस्थ दिलेला आहे, त्यामुळे पूर्णांक संख्येमध्ये आपल्याला शून्याचा समावेश करता येतो. पण हा जो काही दिलेला शून्य आहे, हा दिलेला शून्य हा धन पूर्णांक पण नाही आणि तो ऋण पूर्णांक पण नाही. मी आत्ता बोलत असताना मित्रांनो तुम्हाला शून्याचा समावेश हा परिमेय संख्येमध्ये केला जातो का, तर मी नाही म्हटलं होतं, माफ करा. तर या ठिकाणी शून्याचा समावेश हा परिमेय संख्येमध्ये केला जातो, पण तो दिलेला शून्य या ठिकाणी धन पण नाही आणि तो ऋण पण नाही, याचा अर्थ तो तटस्थ आहे. क्लिअर आहे. हे झालं पूर्णांक संख्येचं. आता त्यानंतर बघा मित्रांनो, पूर्णांक संख्येवरती त्यांनी आणखीन एक विचारलेला प्रश्न आहे. तो प्रश्न म्हणजे सर्वात लहान धनपूर्णांक संख्या कोणती. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1. धन म्हणजे प्लस. आणि त्यानंतर सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या कोणती येते, तर या ठिकाणी सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या -1 येते. हा पॉईंट या ठिकाणी क्लिअर करा, कारण परिमेय संख्येमध्ये पूर्णांक संख्येचा समावेश केला जातो आणि आपल्याला संख्या आणि संख्येच्या प्रकारामध्ये पूर्णांक संख्येवरती प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे एकतर हा पण पॉईंट या ठिकाणी क्लिअर होतोय आणि सोबतच पूर्ण संख्येचा पण या ठिकाणी पॉईंट क्लिअर होतोय. त्यामुळे परिमेय संख्येमध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि त्यानंतर मित्रांनो मला चौथा पर्याय या ठिकाणी सांगता येईल, अपूर्णांक जे काही दिलेलं आहे त्या अपूर्णांकाचा पण समावेश आपल्याला पूर्णांक परिमेय संख्येमध्ये करावा लागणार आहे. कारण उदाहरणादाखल या ठिकाणी 9/2 दिलेली संख्या, या दिलेल्या संख्येला जर तुम्ही 2 ने भाग दिलात तर बसणारा भाग मित्रांनो 4.5चा आहे. याचा अर्थ 9/2 दिलेला जो काही अपूर्णांक आहे या अपूर्णांकाची तुम्हाला किंमत काढता येते. आणि परिमेय संख्येची मी व्याख्याच तुम्हाला सांगितलेली आहे की ज्या संख्येची किंमत काढता येते त्याला आपण परिमेय संख्या असे म्हणतो. त्यामुळे अपूर्णांकाचा पण समावेश परिमेय संख्येमध्ये केला जातो का, त्याचं उत्तर आहे YES, यस केला जातो. क्लिअर आहे. या पद्धतीने पॉईंट क्लिअर करा. IBPS आणि TCS पॅटर्नच्या धर्तीवरती या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यांनी कशा पद्धतीचा प्रश्न विचारला, कॉन्सेप्ट क्लिअर करा आणि उत्तर अचूक पद्धतीने मिळवा. क्लिअर आहे मित्रांनो. हे झालं परिमेय संख्येचं. आता त्यानंतर आपल्याला जो काही पुढचा दिलेला प्रकार आहे तो येतो मित्रांनो अपरिमेय संख्येचा. आता अपरिमेय संख्या म्हणजेच परिमेय संख्येच्या एकदम विरुद्ध बाजूला, कारण परिमेय संख्येमध्ये तुम्हाला संख्येची किंमत काढता येते, अपरिमेय संख्येमध्ये तुम्हाला संख्येची किंमत काढता येत नाही. या ठिकाणी व्याख्या पण दिलेली आहे. अपरिमेय संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येची किंमत ही काढता येत नाही त्याला आपण अपरिमेय संख्या म्हणतो. बघा मित्रांनो, उदाहरणादाखल जर आपण पाहिलं या ठिकाणी, तर उदाहरणादाखल आपल्याला सांगता येईल की दिलेली 3 संख्या वर्गमुळामध्ये, या संख्येची आपल्याला किंमत काढता येत नाही. वर्गमुळामध्ये दिलेली 7 याची पण किंमत काढता येत नाही. म्हणजे ज्या काही दिलेल्या संख्या वर्गमुळामध्ये असतात त्याला त्याची किंमत आपण म्हणजे ज्याची किंमत काढू शकत नाही प्रामुख्याने त्याला आपण अपरिमेय संख्या म्हणतो. आता मग आपल्याला जर या संख्येची किंमत काढता येत नसेल तर आपल्याला हा जो काही दिलेला पाया, हा जो काही दिलेला पाया आहे ना, पायार वर्ग, या पायची किंमत 22/7 येते मित्रांनो. आणि या ठिकाणी याची पण किंमत आपल्याला काढता येत नाही प्रामुख्याने. त्यामुळे उदाहरणादाखल जर तुम्हाला अशा प्रकारच्या संख्या जर दिल्या त्यांनी तर तुम्हाला उदाहरणामधील या संख्या माहिती असणं गरजेचं आहे. किंवा डायरेक्टली तुम्ही त्या ठिकाणी भाग जरी दिलात तर भाग दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी परिमेय आणि अपरिमेय या 2 संख्येतला तुम्हाला त्या ठिकाणी फरक जाणून येईल. क्लिअर आहे. या ठिकाणी मी थांबतोय. संख्या आणि संख्येच्या प्रकारामध्ये अतिशय महत्त्वाचे असलेले जे काही पॉईंट आहेत हे पॉईंट मी या ठिकाणी शॉर्टबट स्वीटच्या पद्धतीने क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक्झाम ओरिएंटेल, IBPS, TCS, राज्य शासन, सरळ सेवा, जिल्हा निवड मंडळ कोणीही एक्झाम घेतली तर याच्यामध्ये हमखास विचारले जाणारे मित्रांनो प्रश्न येतं. त्यामुळे प्रश्नावरती फोकस करा, अभ्यास करा आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करा. गजानन कस्तुरे मॅथ्स आणि रिझनिंग या ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडून तुमच्या पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय आणि मी या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.